निवडणुकीला भरपूर अवकाश आहे आणि ज्यावेळेला निवडणुका जवळजवळ येतील तर त्यावेळेला निश्चित रूपाने याच्यावरती विचार केला जाईल. आणि कोणी काम केलं असेल कोणी नसेल केला हा भाग वेगळा, पण पक्षाची विचारधारा ही प्रत्येकाला लक्षात ठेवली पाहिजे. आणि आज आपण पाहतो की काही लोक सातत्यानं वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळी भूमिका घेत असतात. मग पक्षाची विचारधारा कुठपर्यंत आहे हे सुद्धा लोकांनी आता थोडं त्याच्यावरती मतदारांनी विचार करणं गरजेचं आहे. हाच विचारधारेचा मुद्दा जर तुम्ही उपस्थित करताय तर पक्षाची विचारधारा आणि तुम्ही स्वीकारलेली कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका, आता अजित पवारांच्या सल्ल्यानंतर तुम्ही हा कट्टर हिंदुत्ववाद सोडून देणार की पक्षाची जी विचारधारा जी मतदारांची जी जबाबदारी असते, जी मतदार आपल्याला दिलेली असते ती जबाबदारी मतदारांनी आपल्यावरती दिलेली असते आणि मग त्या जबाबदारी करता आपण ज्या मतदारसंघामध्ये आपल्या लोकांनी निवडून दिलेलं असतं ती जबाबदारी म्हणून आपण काम करतो. पण दुसरे भाग जे तुम्ही विचारताय हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये ते कर्तव्य आहे, तर ते कर्तव्याप्रमाणे आपलं कर्तव्य आपण पार पाडत असतो. त्याच्यावरूनच सुप्रियाताईंनी आपल्यावरती टीका देखील केलेली होती, त्याच्या संदर्भात काय आणि आता ते त्यांच्यावरती आता मी काही फार बोलणार नाही, पण निश्चित रूपाने त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण बोलू. नगर शहरात दुबार नावाचे प्रमाण वाढत आहे असा आरोप होत आहे. काही बांगलादेशी असतील, काही परराज्यात बांगलादेशी आढळलेले आहेत, त्याचे कायदेशीर गुन्हे हे आपल्याकडे नगर शहरातल्या काही पोलीस स्टेशन आहेत. म्हणजे विशेषतः जर आपण सांगायचं म्हटलं तर काही महिन्यांपूर्वी मडची पोलीस स्टेशन आहे, तिथं देखील 2 गुन्हे 2 बांगलादेशी म्हणजे भारताचा त्यांचा कुठलाच संबंध नाही असे लोक इथं रहवासा करता आले, त्यांना सापडलं, त्यांचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुढे काय झालं माहिती नाही, पण त्यांना अटक देखील केली होती. पण ते त्यांच्या मुळापर्यंत जायला पाहिजे, ते आले कुठं, इथं राहिले कोणामध्ये. त्यामुळे हे बांगलादेश कनेक्शन हे फक्त नगरमध्येच नाही तर महाराष्ट्र आणि देशामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच लोकांचे मतदार नावं तपासणं हे अत्यंत गरजेचं आहे. एकदा तो सोक्षमोक्ष जर मागणी करत असतील तर तो झालाच पाहिजे. आता तसं खासदार साहेबांनी सुजातांनी सांगितलं की तेच लोक लोकसभेला होते, तेच लोक विधानसभेला होते, मतदार काय बदललेला नाही, मतदार तोच होता. त्यामुळे आज कुठेतरी जेव्हा तुमचा विजय होतो त्याला मशीन ओके असतात, मतदार ओके असतात, पण ज्या वेळेला तुमचा पराभव होतो मग मशीनमध्ये फॉल्ट निघतो आणि मतदार यादीमध्ये सुद्धा फॉल्ट निघतो. असा तो काय आभास आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यामध्ये आता जे काही एकाच विशिष्ट जो वर्ग आहे त्याचे तेच नावं असतात, ते सांगतात वो हमारा चाचा का छोकरा आहे, तेच नावं खालपर्यंत असतात, 20-20 नावं असतात सिमिलर. म्हणजे नाव व्यक्तीचं तेच असतं, वडिलाचं नाव तेच असतं, आडनाव सुद्धा तेच असतं. हे जर असेल तर निश्चित रूपाने त्याच्यावर चौकशी झाली पाहिजे, आता सोक्षमोक्ष झाला पाहिजे. आज मुंबईमध्ये मोर्चा निघतोय, त्या मोर्चाचं कसं हे करताय तुम्ही विश्लेषण करताय? नाही, आता ते काही मी मोर्चा पाहिलेला नाही आणि ते काही आपल्याला ते काही मोर्चा पाहायचा नाही, आपलं काम करत राहायचं. जबाबदारी आणि कर्तव्य दोन्ही गोष्टी ते आपल्याला पार पाडायचं.